तू लव कसं केलंय, मनापासून केलंय का तिने पैसा बघून केलंय, हे कोण सांगाल? गेल्या वेळेसच्या इंटरव्ह्यू मध्ये लव्ह मॅरेज का टिकत नाही याच्यावर तुम्ही भाष्य केलं होतं, तर त्याबद्दल थोडं अजून स्पष्टीकरण देऊ शकाल का? आता बघा, लव्ह मॅरेज का टिकत नाही मी सांगतो. एक तर दोघांनी घराच्या विरोधात केलेलं असतं आणि लव्ह मॅरेज करताना तुम्ही तो विचार करत नाही की बाबा माझी परिस्थिती काय आहे, माझी पुढची परिस्थिती काय आहे. एकटा असताना माणूस काही करू शकतो, लग्न झाल्यावर त्याला थोडस प्रॉब्लेम येतात. आई वडील आहे, बहिणी आहे, सगळे आल्या. तू पहिले मला सगळं देत होता, संसार लागल्यावर नाही देऊ शकत आहे, मग भांडणं होतील नाही तर काय. जिथं तू मला 10,000ची साडी घेत होता आणि लग्न झाल्यावर 500ची पण घेत नाहीये, मग भांडणं होतील नाही तर कसं. आणि तेच तुमचं अरेंज मॅरेज असेल तर घरच्यांचा दबाव असतो, आई वडिलांचा दबाव असतो, तिलाही माहित नसतं तुझी काय कॅपॅसिटी आहे, तुझ्याकडे काय आहे, तू काय कमवतो. मग समजा एखादी मुलगा निश्चिम प्रेम करत होता, ठीक आहे, त्याला आज सुट्टी घ्यायची, घेतली त्यांनी, आई वडील होते, घर चालत होतं, लग्न झाल्यावर असं करता येईल का? फरक पडेल ना. समजा त्या मुलाचे आई वडील आहेत, ते आजारी होते, त्यांना दवाखान्यासाठी त्यांनी आज सुट्टी घेतली आणि त्याला सांगितलं उद्या पण घे, पण तो घेऊ शकत नाही. तिथे ती काय म्हणणार, मी म्हटलं त्यावेळा येत होता, आता काय येत नाही. फरक आहे ना, म्हणून टिकत नाही. मी असं म्हटलोय का 100 लोकांचे टिकत नाही म्हणून? काही टिकतात ना, दोघे समजूतदार असतात, दोघांनी तो विचार करून लग्न केलेलं असतं. पण तुमचं पहिले जर असं असेल की तिने बोलवलं तेव्हा तू गेलाय, तिला तू बोलवलं तेव्हा ती आलीये, म्हणून तुमचं जमलंय, पण लग्न झाल्यावर तसं होऊ शकत नाही, म्हणून टिकत नाही.